नमस्कार मित्रांनो, मी विक्रम आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी आलेलो मसा यात्रेला। गाडी पार्क केल्यानंतर चालत आलो मंदिराजवळ आल्यावर बाबाकडनं लावला इकडे टिकला आणि मग टिकला लावून झाल्यावर मग मस्त की बघा मंदिराच्या बाहेर चालू होतं। बाहेरने मग घेतली फुलं आणि मग आम्ही लागलो लाईनीला। खूप वेळ झाला, 1 तास ते जास्त झालेला आम्ही लाईनीत थांबलेलो आहे। आमचा नंबर काय येत लाईन मधून शेवटी खूप वेळानंतर मी मंदिरात आलो आणि दर्शन घेतल्यावर मनाला खूप शांती व आनंद मिळाला। दर्शन घेऊन बाहेर आलो, मग बघा काय दिसलं। आता चला चाललो जत्रेकडे। तुम्हाला आता पूर्ण जत्रा दाखवतो, व्लॉग कंटिन्यू बघत राहा। जत्रा थोडीशी बघून झाली तर लगेच निघालो बैल बाजाराकडे आणि तिकडे गेलो तर काय बैलाचा व्यवहार चालू होता। त्या व्यवहार झाल्यावर मी निघालो बाकीचं बैल मार्केट फिरण्यासाठी। खूप बैल बघितली, त्यांच्या मालकांशी संवाद केला। त्याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला नक्की मिळेल, व्लॉग टाकणार आहे तो पण मी। मग गेलो 100 रुपयामध्ये कोंबडा जिंकण्यासाठी, पण कोंबडा काही जिंकलो नाही। 100 रुपये घाल्यावर निघालो मग जत्रा फिरण्यासाठी। तर मग काय दिसले आम्हाला लहान मुलांचे पाळणे बघता दिसला मोठा पाळणा। मग काय आम्ही ठरवलं आता यात बसायचं। मग काय निघालो मोठ्या पाळण्यात बसण्यासाठी। पाळण्यात बसल्यावर खूप सुंदर असं व्ह्यू दिसत होता, खूप छान वाटलं, खूप एन्जॉय सुद्धा केलं। पाळण्यातून उतरलो खाली आणि मग काय दिसला ना मोदका कुवा। मग काय काढली तिकीट आणि गेलो मोदका कुवा बघण्यासाठी। मोदका कुव्यामध्ये बघितले यांचे स्टंट। आधी आला बाईकवाला, मग आला बुलेटवाला, मग काय आले 2 कारवाले। डेंजर स्टंट केलं ना बाईनी। काय स्टंट बघितलं आणि निघलो घरी जायला। घरी जाताना आधी चायनीज खाल्ला आणि मग निघालो घरी जाण्यासाठी। हा व्लॉग अपलोड केल्यानंतर मी युट्यूबला डिटेलमध्ये व्लॉग अपलोड करणार आहे, तोही तुम्ही नक्की बघू शकता। हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाला बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।